पालावा असू द्यात, लोढा असू द्या, हे सगळे बरेचसे सुशिक्षित लोक त्या ठिकाणी एक चांगला एरिया म्हणून राहिलेली आहेत. आणि तिथली जी अवस्था बघता ना, पार्किंग आणि त्याच्यानंतर हे फेरीवाले वगैरे, आणि जे रस्त्याची खोदाखोदी उलट कुठल्याही प्रकारची प्लॅनिंग नाहीत. मग ते गॅससाठी खोदतील, पाण्यासाठी खोदतील, अन्य कशासाठी करतील. अरे रस्ते तुम्ही सिमेंट काँक्रीटचे केले म्हणत होता. सिमेंट काँक्रीट रस्ते करत असताना या सगळ्या ज्या तुम्ही ज्या ॲम्युनिटीज द्यायच्या होत्या त्याचं काय केलं? त्या व्यवस्थेचं काय केलं तुम्ही? आणि ह्या सगळ्या बाबी जे दुर्लक्षित करून पुन्हा तेच खोदायचे. एकदा रस्ता बनवायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी खोदायचा, पुन्हा तिसऱ्या दिवशी मुजवायचा. त्यामुळे ह्या पार्किंग आणि सगळ्याचा जो बोजवारा उडलेला आहे याचे कोणीतरी ट्रॅफिक पोलीस असू द्या, महापालिका असू द्या, जे कोणी पोलीस डिपार्टमेंट असू द्या, संबंधितांनी त्याची दखल घेणार आहेत का नाही? की लोकांनी असंच तुमच्या नावाने वाकवले वाद फिरायचं आहे, याची गांभीर्याने दखल घ्या. त्या प्रसंगी एवढं सांगण्यात इतपत लोकांना वेळ येऊ देऊ नका. लोकांची हैराणी समजून घ्या. अशा प्रकारची आपल्याला विनंती करतोय. आपण निश्चितपणे या प्रसंगी निवेदन नुसतं देऊन थांबणार नाही. निवेदन देऊन त्यांनी दखल घ्या. आमचे त्या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, कल्याण डोंबिवली महापालिका शहरभर त्या ठिकाणचे सर्व आढावा घेणार आहोत. आणि एकत्रितपणे निवेदन देऊच. आणि निवेदनाची दखल घेतली नाही तर महापालिकेच्या अगर संबंधित डिपार्टमेंटच्या विरोधात, मग ते हॉकर्स असू द्या, वेगळ्या पद्धतीने खोदाखोदी असू द्या, महापालिकेच्या पैशाचा अपव्यय असू द्या, या सगळ्या गोष्टीवरती निश्चितपणे आंदोलनात्मक कार्यक्रम आम्ही यापुढे सातत्याने घेत राहू. काय आवाहन करतो? सत्ताधाऱ्यांना आवाहन करतोय की आपल्याला मिळालेल्या सत्तेचा लोकांच्या हितासाठी उपयोग करा. कुठेतरी त्यांची जाण ठेवा. अशा प्रकारची आपल्याला आजच्या घडीला विनंती करतोय. नाहीपेक्षा पुढील जे आंदोलनात्मक सातत्याने कार्यक्रमाला सामोरे जायची तयारी ठेवा.